श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ काय आहे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर गॉड इज ग्रेट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। तुमची मनातील सर्व इच्छा पूर्ण हो अशी स्वामी चरणी प्रार्थना। तर चला, स्वामी समर्थ हा एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी मंत्र आहे, जो ब्रह्मविद्येच्या परंपरेत षडाक्षरी तारक मंत्र म्हणून ओळखला जातो। हा मंत्र श्री स्वामी समर्थ या शब्दाचा समावेश करून तयार झालेला आहे, जो भगवान दत्तात्रेय स्वामी महाराजांच्या सद्गुरु तत्वाचे प्रतीक आहे। श्री स्वामी समर्थ श्री स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज। स्वामी म्हणजे स्व अधिक मी या शब्दाच्या संयोगातून स्वामी हा शब्द तयार होतो। स्वा म्हणजे भस्म करणे किंवा आत्मसमर्पण करणे, आणि मी म्हणजे माझे अज्ञान, अहंकार, रिपू, गण आणि ईर्ष्या यांचा अर्थ स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वाह करा। समर्थ समर्थ म्हणजे संसाररूपी बहुसागर सहजपणे तारण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा। म्हणजेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ असा आहे की श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझ्या मीपणाला भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपेने अंकित करा। मंत्राचा उपयोग काय होतो तर हा मंत्र ध्यान, प्राणायाम आणि साधनेत वापरला जातो। श्वासनावर लक्ष केंद्रित करून या मंत्राचा उच्चार केल्याने चित्तशुद्धी, आत्मज्ञान आणि मानसिक शांतता साधता येते। स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेय स्वामी महाराजांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात। ते 1856 साली अक्कलकोट म्हणजेच सोलापूर जिल्हा महाराष्ट्र येथे प्रकटलेले आणि 1878 साली समाधी घेतली। त्यांच्या शिकवणीमध्ये भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचा समावेश आहे, ज्यामुळे भक्तांना धैर्य आणि आश्वासकता मिळते। म्हणजेच या वचनामध्ये असं आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तो कोणतेही कार्य करत राहा, भिवू नकोस, घाबरू नकोस, मी तुझ्या सतत पाठीशी आहे। हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे आपण समजू शकतो। श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते। स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो त्यांचा तारक मंत्र। हा तारक मंत्र इतकी जादुई आहे की त्यांचा अर्थ जाणून तर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही, ही पक्की गोष्ट आहे। तारक म्हणजे तारणारा, आणि मंत्र आपल्याला कोणत्याही संकटांमधून वाचवू शकतो। म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हणतात, कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून येतात, संकटकाळी सदैव पाठीशी उभे असतात। त्यामुळे या मंत्रात स्वामीचा महिमा सांगितला आहे। तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे। या मंत्राचा अर्थ काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे या अगोदर मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर तुम्ही स्किप न करता तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। स्वामी कृपा तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही। स्वामी शक्तीच्या तारक मंत्राचा अगम्य लीला महिमा तुम्हाला समजेल। चला तर मग व्हिडिओला शेवट करण्या अगोदर आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र 21 वेळा म्हणूया। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ।
समर्थ. श्री स्वामी 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 समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली एक लिंक आहे, तारक मंत्र, त्याचा अर्थ आणि महत्त्व. या व्हिडिओला नक्की व्हिजिट करा. स्किप न करता शेवटपर्यंत पहा. धन्यवाद.